सध्याच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मी माझं आज मत मांडतो. सध्या अनेक जण म्हणतायत की सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पाहिजे, त्यांनी स्वतःच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे आणि आता उपोषण थांबवण्याची खरीच वेळ आली. पण माझा प्रश्न असा आहे, सोनम यांना उपोषण सोडायला सांगणारे अनेक आवाज आहेत, मात्र त्यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्या यासाठी ठाम बोलणारे किती लोक आहेत? उपोषण कोणाचाच पहिला पर्याय नसतो. जेव्हा वारंवार मांडलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातं, संवादातून मार्ग निघत नाही आणि त्यासाठी केलेल्या मागण्या अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा उपोषणासारखा कठीण मार्ग निवडावा लागतो. म्हणून केवळ उपोषण सोडा असं म्हणून नाही चालणार. त्यासोबत हेही विचारलं पाहिजे की शासन मागण्यावर ठोस निर्णय कधी घेईल, संवादासाठी आपले प्रतिनिधी कधी पाठवणार, आश्वासनाऐवजी लेखी आणि कृतीबद्ध कार्यवाही कधी करणार. सोनम यांच्या आरोग्याची काळजी महत्त्वाचीच आहे, पण त्यांच्या उपोषणामागचं कारण आणि योग्य माणसावर शासनाने संवेदनशीलतेने निर्णय घेणंही तितकंच गरजेचं आहे. उपोषण संपवण्याची जबाबदारी फक्त उपोषणकर्त्याचीच नसते. संवाद सुरू करणं, मागण्या ऐकून घेणं आणि योग्य तो निर्णय ठोसपणे घेणं हीच शासनाची जबाबदारी. कदाचित शासनाला या जबाबदारीचा विसर पडलाय. म्हणून फक्त सोनम यांना उपोषण कधी सोडणार हा प्रश्न विचारून चालणार नाही, तर या उलट मला असं वाटतंय की शासन या उपोषणाच्या पार्श्वभूमीमागचं कारण आणि ते कारण दूर करण्यासाठी कधी ठोस निर्णय घेणार हा आहे. धन्यवाद.